नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र, मी डॉक्टर सुनील राऊत, संचालक हायटेक एज्युकेशन बीड. स्वप्न MBBS 2026 चे या सदराखाली आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करत आहोत. त्यामध्ये प्रत्येक कॉलेजच्या कॅटेगरी वाईज जो काही फर्स्ट राऊंडचा आणि फोर्थ राऊंडचा म्हणजे स्टे वॅकन्सी फर्स्ट राऊंडचा जो काही कट ऑफ आहे की त्यांची रँक काय आहे 85 कोट्याच्या अंतर्गत याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल किंवा यावरची प्रोसेसमध्ये तुम्ही नवीन येणार असाल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून येणारी जी काही प्रोसेस आहे ही आमच्या युट्यूब चॅनलच्या मार्फत आणि आपल्यापर्यंत निशुल्क पोहोचू. त्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीची इत्थंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असणार आणि त्यासाठी तुम्हाला फक्त लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. यासाठी तुम्हाला फक्त तुम्हालाच नाही तर याला ज्यांना कुणाला गरज आहे अशाही पालकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत आमची जी काही युट्यूब चॅनलची लिंक आहे त्यांच्यापर्यंत ही तुम्ही पोहोचायची आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही आमचे नंबर आहेत त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधून यामध्ये जी काही तुम्हाला माहिती हवी असेल ती तुम्ही ग्रुपला जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी व पालक मित्र, तर आपण सविस्तर पाहूया. स्वप्न MBBS 2026 या सदराखाली आज आपण सर्वात प्रथम जे महाराष्ट्रातलं जे काही नामांकित गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्या कॉलेजच्या कट ऑफ बद्दल माहिती घेणार आहोत. म्हणजेच आपण कोड 1103 म्हणजे सेट GS कॉलेज मेडिकल कॉलेज मुंबई म्हणजेच केएम कॉलेज याबद्दल आपण आज माहिती करून घेणार आहोत. तर विद्यार्थी व पालक मित्र, केएम कॉलेज म्हणजे सेट GS कॉलेज ही जे आहे हे भारतातली जी काही प्रोसेस असते ऑल इंडियाची प्रोसेस म्हणजे एम्स नंतर जी काही महाराष्ट्रातले मुलं जी प्रेफरन्स देतात तर ते कुठल्या कॉलेजला देतात तर सेट जी असतात. तर ह्या कॉलेजचा कोड काय आहे तर 1103 हा कॉलेजचा कोड आहे. तर या कॉलेज बद्दल बोलायला गेलं तर हे मुंबई स्थित कॉलेज आहे. याच्यामध्ये टोटल 250 सीट्स आहेत आणि विद्यार्थी व पालक मित्र, हे टॉप मधलं एक कॉलेज आहे. हे पूर्णतः कॉलेज आहे हे महानगरपालिकेचे आहे, बट कंट्रोलिंग जे आहे ही तर सगळी गव्हर्नमेंटची आहे, म्हणून याला गव्हर्नमेंट एडेड असं कॉलेज म्हणलं जातं. 100% गव्हर्नमेंट नाही पण हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज म्हणलं जातं आणि हे पहिल्या एक मध्येच म्हणजे एम्स नंतर जे काही विद्यार्थी प्रेफरन्स देतात तर ते ह्या कॉलेजला देतात. तर या कॉलेज बद्दलचा जो काही कट ऑफ आहे आपण कॅटेगरी वाईज जो आहे ते आपण पाहणार आहोत. तुम्हाला कॅटेगरीचा कट ऑफ सांगण्याच्या अगोदर अजून एक थोडी माहिती सांगतो की भारतामध्ये 2 प्रकारच्या नीट प्रोसेसचे ऍडमिशन होतात. त्यामध्ये एक असते ऑल इंडिया कोटा जी की MCC कंडक्ट करते, मेडिकल काउन्सिलिंग कमिटी जी आहे ती कंडक्ट करते. यामध्ये भारतातील एम्स असतील, भारतातल्या प्रत्येक राज्यामधले गव्हर्नमेंट कॉलेज असतील, जिपमर असेल किंवा डीम्ड कॉलेज असेल याची प्रोसेस पूर्णतः होते. त्याचबरोबर तुम्ही स्टेट वाईज गेल्याच्या नंतर प्रत्येक स्टेटचे जे काही सीट्स असतात त्या अनुषंगाने स्टेटचं जे काही कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहे त्याच्या अंतर्गत त्या कॅटेगरीच्या रिझर्वेशनचं जे काही पर्सेंटेज आहे त्यानुसार त्या सीट्स भरल्या जातात. MCCच्या अंतर्गत टोटल 15% सीट्स भरल्या जातात आणि त्यामध्ये डीम्ड कॉलेज जे आहे याच्यामध्ये डीम्ड कॉलेजचे पूर्णतः 100% सीट्स हे MCCच्या प्रोसेसच्या अंतर्गत भरले जातात. त्यामध्ये त्यांचे कॅप राऊंडचे असतील किंवा मॅनेजमेंटचे सीट्स असतील हे MCCच्या अंतर्गत भरले जातात. ते फक्त डीम्ड कॉलेजचे. त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळेस स्टेट काउन्सिलिंगला येता यामधील गव्हर्नमेंट कॉलेजच्या 15% सीट्सच्या तुमच्या MCCच्या प्रोसेसमध्ये भरल्या जातात. त्याच्यानंतर ज्या काही 85% सीट्स राहिलेल्या असतात त्या तुमच्या CET सेलच्या अंतर्गत भरल्या जातात. तर याच्यामध्ये 85% मध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज त्याचा कट ऑफ असतो, रिझर्वेशन असतं, त्यानुसार त्याचे सीट्स भरले जातात. तर आज आपण पाहणार आहोत तर सेट GS मेडिकल कॉलेज मुंबई म्हणजेच केएम कॉलेजच्या कट ऑफ बद्दल. तर सुरुवातीला पाहूयात आपण की यामध्ये जनरल कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये जे आहे तर फर्स्ट राऊंडचा जो काही कट ऑफ होता किंवा फर्स्ट राऊंडची जी काही रँक होती यामध्ये पुरुषाची रँक किंवा मुलांची रँक जी होती ती होती 905 रँक. म्हणजेच त्याचे मार्क होतात जवळपास 608 मार्क होतात. तर फिमेलचं होतं 1361 रँक होती ऑल इंडिया रँक, तेही होते, त्याचे मार्क होतात 600. हे झालं ओपनचं फर्स्ट राऊंडचं. त्याचबरोबर पॅरलली जर आपण पाहिलं तर फोर्थ राऊंड म्हणजे आपण त्याला स्टे व्हॅकन्सी राऊंड म्हणतो, तर त्याला मॉपअप राऊंड म्हणतो. तर मॉपअप राऊंड मधला जो काही मुलांचा कट ऑफ आहे किंवा मुलांची रँक होती ती होती 2571 म्हणजे त्याचे मार्क होते 587 आणि फिमेलचं होतं ते 2500 रँक म्हणजे 587 रँक होती. तर याच्यावरून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की
जनरल कॅटेगरीची जी काही रँक आहे, यामध्ये जो काही फर्स्ट राऊंडचा जो काही रँक आहे विद्यार्थ्याचा 905, हा विद्यार्थी एम्सला पण लागू शकतो, किंवा मुलगी जी आहे 1361 वाली ही पण एम्सला लागू शकते. पण काही विद्यार्थ्यांचे एम्सचे ठराविक कॉलेज असतील की आम्हाला दिल्ली घ्यायचंय, भोपाळ घ्यायचंय, जोधपूर घ्यायचंय किंवा नागपूर घ्यायचंय. याच्या व्यतिरिक्त जर दुसरीकडे जायचं नसेल तर ते विद्यार्थी केएमला किंवा सेट जीएसला प्रेफरन्स देतात. त्याचबरोबर जी काही ओबीसीचा असेल, ईडब्ल्यूएसचा जो काही ऑल इंडिया रँक असेल मुलांचा पहिल्या राऊंडचा, तो होता 6244. त्या मुलाचे मार्क होतात 567, आणि फिमेलचा ईडब्ल्यूएस मध्ये 6074 ऑल इंडिया रँक, म्हणजे तिचे मार्क होतात 567. आणि मॉपअप राऊंडच्या पहिल्या राऊंडला जे काही मुलांचा जो काही कट ऑफ आला तो आहे 8500 ऑल इंडिया रँक, त्याचे मार्क होतात 560. आणि मुलींचं जे आहे ते आहे 11035 या रँकवरची मुलगी ही मॉपअपच्या पहिल्या राऊंडमध्ये अलॉट झालेली आहे सीट जीएस कॉलेजला, आणि तिचे मार्क होतात 553. त्याच्या खालोखाल पाहायला गेलं तर एसीबीसी, तर एसीबीसी मध्ये कुठली कॅटेगरी येतात, तर एसीबीसी मध्ये जे काही 2 वर्षापूर्वी मराठा समाजाला कुणबीमध्ये सामील झाले, ज्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटलं नाही, त्यांना 10% सीट्स हे एसीबीसी मध्ये रिझर्वेशन दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जो एसीबीसीचा पहिल्या राऊंडचा जो कट ऑफ आहे तो आहे 4598 ऑल इंडिया रँक, म्हणजे मार्क आहेत 574. आणि त्याच राऊंडमध्ये मुलींचा जो काही एसीबीसीचा ऑल इंडिया रँक आहे तो आहे 5713, म्हणजे मार्क आहेत तिचे 6569. त्याचबरोबर मॉपअप मध्ये एसीबीसीचा मुलांचा जो काही ऑल इंडिया रँक आहे तो आहे 6350, म्हणजे 566. आणि मुलींचा 6614, म्हणजे 565 मार्क मुलींचे मॉपअप राऊंड मध्ये कट ऑफ आलेला आहे. त्या खालोखाल पाहायला गेलं आपण तर ओबीसी आहे. ओबीसी मध्ये 2072 ऑल इंडिया रँक, म्हणजेच मार्क आहेत 591. आणि मुलीचा आहे 4306, म्हणजे 575. तर मॉपअपच्या पहिल्या राऊंड मध्ये ओबीसी मध्ये मुलांची रँक आहे 5246, म्हणजे 571. आणि मुलींचं आहे ते 6013, म्हणजे 568 मार्क जे आहेत हे मुलींचे होते. आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की थोडं आपण फास्टली सांगितल्यासारखं होतं. तर विद्यार्थी व पालक मित्र, जर प्रत्येक कॅटेगरीचा आपण एकदम स्लोली करत गेलो तर व्हिडिओ लेंदी होईल आणि थोडं बघण्यास तुम्हाला कंटाळा येईल. थोडं फास्ट सांगितलं तर तुम्हाला जरी काही याच्याबद्दल डाऊट्स वगैरे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेले आहेत, यामध्ये तुम्हाला सगळं डिटेल दिलं जाईल. तसंच जो काही कट ऑफचं बुक आहे आपलं, किंवा प्रत्येक कॉलेज वाईज कॅटेगरी वाईज आपण रँक वाईज कट ऑफचं बुक आहे, हे तुम्हाला 10 एप्रिल पर्यंत आमच्या हायटेकच्या ऑफिसमध्ये भेटून जाईल. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे नंबर दिले आहेत त्याला तुम्हाला संपर्क करणं गरजेचं आहे. आता ओबीसी नंतर पाहूयात आपण विजय अ मध्ये जे आहे मेलचा जो काही पहिल्या राऊंडचा रँक होता तो होता 6279, म्हणजे मार्क होते 567. मुलींचं जे होतं 8419, म्हणजे मुलींचे मार्क होते 560. त्या खालोखाल जर मोफत मध्ये पाहायला गेलं तर विजय अच्या मुलांची जी काही रँक होती ही होती 7555, मार्क होते त्याचे 562. आणि फिमेलचं जे आहे 8419, म्हणजे 560 मार्क विजय अचं मॉपअपच्या राऊंड मध्ये हे विद्यार्थी केएम ला अलॉट झालेले आहेत. त्या खालोखाल पाहायला गेलं तर एनटी ब, म्हणजे एनटी वन मध्ये जे काही कट ऑफ जो आहे हा थोडा कमी लागतो. तर एनटी ब मध्ये, म्हणजे एनटी वन मध्ये फर्स्ट राऊंडला जो काही मुलाचा कट ऑफ आलेला आहे, की रँक आलेले 5849, म्हणजे मार्क होतात त्याचे 570. मुलींचं 12047, म्हणजेच त्याचे मार्क होतात 550. त्याचबरोबर त्यांचंच मॉपअप राऊंड मध्ये एनटी वन एनटी बी मध्ये जर पाहायला गेलं तर मुलांचा जो काही कट ऑफ होता किंवा जी रँक होती तर ती सेम राहिलेली आहे 5849, म्हणजे त्या मुलांनी डिरेक्टली फर्स्ट राऊंडला रिटेन केलं, ते दुसऱ्या राऊंडला पार्टिसिपेट झाले नाही, म्हणजे मार्क 570. आणि मुलगी जी आहे तिथं 12047, म्हणजे 550 मार्क आहेत. तर त्या खालोखाल आपण पाहूया एनटी टू, म्हणजे एनटीसी. तर एनटीसी मध्ये थोडा कट ऑफ आपला ओबीसी ओपनच्या रँक मध्ये चालतो याचा पण. तर एनटीसी मध्ये जे काही पहिल्या राऊंड मध्ये मुलगा अलॉट झाला तर त्याची ऑल इंडिया रँक होती 4275, म्हणजे मार्क होते 575. आणि मुलींचं होतं 4052, म्हणजे 577. तर इथं पाहायला गेलं तर मुलीचा कट ऑफ मुलांपेक्षा थोडा 2 मार्कांनी जास्त आहे, किंवा रँक मध्ये जवळपास 200चा फरक आहे. त्याच एनटीसी मध्येच मॉपअप मध्ये पाहायला गेलं तर मुलांची जी काही ऑल इंडिया रँक आहे ती 4866, म्हणजे 573 मार्क. आणि मुलींचं पाहायला गेलं तर 4618, म्हणजे 574 मार्क आहे. तर आपण दोन्ही मध्ये फर्स्ट राऊंड आणि
मॉपअपचा फर्स्ट राऊंड जर पाहायला गेला तर मुलांचा आणि मुलींच्या कट ऑफ मध्ये मुलींचा कट ऑफ हा थोडा जास्त आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता की या कॉलेजची किती डिमांड आहे, याचा कट ऑफ किती आहे. त्याच खालोखाल आपण जर पाहायला गेलं तर एनटी ड चं जे काही रिझर्वेशन आहे, कॉन्स्टिट्युशनल महाराष्ट्राचं जे काही रिझर्वेशन आहे, याचा जो कट ऑफ आहे हा अप्रॉक्स ओपन कॅटेगरीला धरून चालतो, म्हणजे एका दुसऱ्या मार्काचा फरक पडतो. तर एनटी ड मध्ये जे काही मुलांचा कट ऑफ आहे किंवा रँक आहे ते आहे 2704, म्हणजे 2704 मार्क होतात 586, आणि मुलींचं जे आहे 2323 म्हणजे 2323 रँक, म्हणजे त्याचं मार्क होतात जवळपास 589 त्याचे मार्क होतात. तसंच एनटी ड मध्ये पाहायला गेलं तर मॉपअप राऊंडच्या पहिल्या याच्यामध्ये मुलांचा जो काही रँक होता 4784, म्हणजे मार्क होतात 573, आणि फिमेलचं पाहायला गेलं तर 8512 म्हणजे मार्क होतात 560. तर हे जे पाहायला गेलं आपण, तर याच्यामध्ये आपण पाहिलं आतापर्यंत जनरल कॅटेगरी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी, ओबीसी, विजे अ, NT1, NT2, NT3 म्हणजेच NT ब, NT सी आणि NT ड याच्यामध्ये ज्यावेळेस आपण पाहायला गेलं, तर याच्यामध्ये आतापर्यंत आपण फर्स्ट राऊंडचा त्यांचा मुलांचा आणि मुलींचा ऑल इंडिया रँक आणि त्याचे मार्क, आणि मॉपअप राऊंड मध्ये त्याचा ऑल इंडिया रँक आणि त्याचे मार्क पाहिलेले जातात. आता त्याच्या खाली दोनच कॅटेगरी राहतात महाराष्ट्रामध्ये, जे की स्टेट कॉन्स्टिट्युशनल मध्ये त्यांना रिझर्वेशन दिलं जातं, ते म्हणजे एससी आणि एसटी. आता ह्या दोन्ही कॅटेगरीचा कट ऑफ खूप कमी येतो. त्याच्यात कम्पॅरिटिव्ह केलं तर एसटीचा कट ऑफ हा खूप कमी येतो. आपण सुरुवातीला एससी कॅटेगरीचा कट ऑफ पाहूया. तर एससी कॅटेगरीमध्ये पहिल्या राऊंडला जे काही मुलांना अलॉटमेंट झालेले आहे, तर मुलाचा ऑल इंडिया रँक होतं एससी मधल्या 15,356, म्हणजे मार्क होतात त्याचे 544, आणि मुलीचं जर पाहायला गेलं तर 16,647, म्हणजे मार्क होतात 541. त्याचबरोबर मॉपअप मध्ये पाहायला गेलं तर एससीच्या मुलाचा जो काही ऑल इंडिया रँक होता, तो होता 61,055, म्हणजे मार्क होतात 492, आणि मुलीचं जे आहे ते 59,751, म्हणजे 493 मार्क होतात. तर पाहिलं गेलं तर अदरचे जे काही वर्ष जे आपण 8 कॅटेगरीज पाहिल्या, त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर एससी कॅटेगरीचा कट ऑफ हा कमी आहे त्याच्यापेक्षा. आता या खालोखाल आणि सगळ्यात कमी मार्क ना किंवा रँक हे जे जास्त असते अशा कॅटेगरी म्हणजेच एसटी कॅटेगरी. एसटी कॅटेगरीमध्ये जर पाहायला गेला आपण, तर ऑल इंडिया जो काही फर्स्ट राऊंड मध्ये ऑल इंडिया रँक आहे फर्स्ट राऊंडचा, तो एसटी कॅटेगरीतल्या मुलाचा जो काही रँक आहे तो आहे 86,876, म्हणजेच मार्क होतात त्याचे 472. आता हे मार्क पाहिले तर अदर कॅटेगरीपेक्षा खूप कमी मार्क आहेत. रँक पण त्याचा जो आहे तो जास्त आहे, म्हणजे 86,876. त्याचबरोबर मुलीचं जे काही ऑल इंडिया रँक आहे पहिल्या राऊंड मध्ये जर पाहायला गेलं, जे अलॉट झालेले आहे कॅप राऊंड, सीईटीच्या कॅप राऊंड फर्स्ट मध्ये सेट जीएस कॉलेजला एसटी कॅटेगरी मध्ये, तर त्या मुलीची रँक होती ऑल इंडिया रँक, ती होती 77,812, आणि मुलीचे मार्क होतात 480. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तुम्हाला तर मॉपअप राऊंड मध्ये एसटी कॅटेगरीमध्ये जो काही मुलगा अलॉट झालेला आहे त्याची ऑल इंडिया रँक होती 1,46,330, म्हणजेच त्या मुलाचे मार्क होतात 435. आणि मॉपअप राऊंडच्या राऊंड मध्ये जी काही मुलगी एसटी कॅटेगरीतून अलॉट झाली तिची ऑल इंडिया रँक होती 2,37,416, म्हणजे त्या मुलीचे मार्क होते 386. तर विद्यार्थी व पालक मित्र, तुम्ही पाहिलं असेल की आता आपण सेट जीएस कॉलेज म्हणजेच केएम कॉलेजचा आपण जी काही 2025-26 ही प्रोसेस झाली, त्यामध्ये जर पाहायला गेला तर सीईटी सेलच्या अंतर्गत जर काही प्रोसेस झाली, त्यामध्ये मेडिकल ऍडमिशन होतात, तर त्याच्यामध्ये जे काही ग्रुप ए मध्ये एमबीबीएस आणि बीडीएस चे ऍडमिशन होतात, त्यामध्ये आपण एमबीबीएसच्या कोर्स खाली म्हणजे गव्हर्नमेंटचे काही जे कॉलेज आहेत सेट जीएस 1103 केएम कॉलेज, याच्यामध्ये आपण फर्स्ट राऊंड आणि मॉपअप राऊंड मध्ये जे विद्यार्थी अलॉट झाले आहेत त्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक आणि मार्क हे काही कुठपर्यंत अलॉट झाले आपण ते पाहिलं. आता विद्यार्थी व पालक मित्र हो, तुम्हाला ऑल इंडिया रँक आणि मार्क सांगणे याच्या मागचा उद्देश काय? तर याच्या मागचा उद्देश असा आहे की बरेचसे पालक आणि विद्यार्थ्याला वाटतं एवढे मार्क आले म्हणजे आपल्याला नंबर लागू शकतो, तेवढे मार्क. पण विद्यार्थी व पालक मित्र, तुम्ही मार्क हा तर हा प्रायमरी भाग आहेच, पण त्याचबरोबर तुम्हाला रँक, ऑल इंडिया रँक का सांगतोय आम्ही, तर ऑल इंडिया रँक तुम्हाला याच्यामुळे सांगतोय की तुम्हाला ऑल इंडिया रँक कुठपर्यंत असावी, म्हणजे तुम्हाला कॉलेज तुम्हाला सिक्युअर होऊन जायचं, तुमचं जे काही स्वप्नातलं कॉलेज आहे तेवढं तुमची सीट्स तुम्हाला सिक्युअर व्हायला पाहिजे.
तर विद्यार्थी व पालक मित्र, आजच्या हे आपल्या 2026 ची जी काही स्वप्न MBBS 2026 या सदराखाली जी काही आपण आजपासून सिरीज चालू केलेली आहे, यामध्ये प्रत्येक कॉलेजचा आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ सांगणार आहोत. तर ही आपली जी काही पहिलं जी काही आपण सुरुवात केली आहे शेख GS कॉलेज पासून, आता आपण दररोज या प्रकारे एक एक व्हिडिओ बनवत जाणार आहोत. प्रत्येक कॉलेज बद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत. आता याच्यामध्ये बरेचसे कट ऑफ राहिलेले आहेत, म्हणजे कुठले हिली एरियाचा राहिले असेल, डिफेन्स जे काही पॅरल रिझर्वेशन आहे D1, D2, D3 किंवा ऑर्फन असेल, हिली एरिया असेल, PWD असेल, तर याचं जे काही कट ऑफ्स आहेत याचं पूर्ण डिटेल जे आहे आपल्या कट ऑफ बुकमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर कारण की हे प्रत्येक सांगत गेलं तर एका कॉलेजचा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि तुम्हाला ते समजून घ्यायला आणि अवगत करायला थोडं अवघड जाईल. त्यामुळे जे काही पॅरल रिझर्वेशनचे कट ऑफ्स आहेत ते आपल्या बुक्समध्ये तुम्हाला सविस्तर दिले जातील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. तर जे कुणी या चॅनलला नवीन असतील किंवा सुरुवात पहिल्यांदा पाहत असतील तर त्यांनी आमच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून ही काही 2026-27 ची प्रोसेस आहे यामध्ये विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रत्येक प्रोसेसची इत्थंभूत माहिती आम्ही आमच्या व्हिडिओ मार्फत पोहोचत जाऊ. आणि आजपर्यंत ते केलेलं आहोत, याच्या भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे, कारण की आम्ही जी लिगल आणि जी ऑथेंटिक माहिती आहे तीच आपल्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि विद्यार्थी आणि पालक मित्रांना एकच निवेदन आहे की या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला बरेचसे असे पालक किंवा बरेचसे असे फ्रॉड लोक जे आहेत की ते तुम्हाला सांगतील की हे असं आहे ते तसं आहे. तुम्ही काउन्सिलिंग किंवा मार्गदर्शन कोणाचंही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण तो जो काही सदग्रस्त आहे हा जेन्युइन प्रॉपरली करतोय, त्याला त्या पद्धतीचं नॉलेज आहे की नाही या पद्धतीने तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. बाकी माहिती तुम्हाला हवी असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आमच्या ऑफिसचे 3 नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. त्या नंबरवर फोन करून तुम्ही ग्रुपला जॉईन करू शकता. ज्यांना कुणाला पेड काउन्सिलिंग बद्दल जॉईन करायचं असेल, पेड काउन्सिलिंगची माहिती पाहिजे असेल तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधून इत्थंभूत माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओला इथंच थांबतो. भेटू आपण उद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन कॉलेजच्या माहितीबद्दल. तुर्तास आज रजा घेतो. धन्यवाद.